Good morning student. In today's lecture we are going to start a new topic, that is arc length and the area of sector. Okay, so first of all arc length चा आपण फॉर्म्युला डिराइव करणार आणि त्यानंतर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला डिराइव करणार. ओके, सो काय करायचं पहा, the arc length we can write here the arc length yes of a sector is in proportion of its central angle theta. म्हणजे जी ही arc length किंवा लेंथ ऑफ आर्क आहे ती लेंथ ऑफ आर्क, या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क आपण डिनोट करू शकतो. इट इज ए बी इज द आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क म्हणतो, आणि ती लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क ए बी डिनोट करतो आपण कॅपिटल एस ने. ओके, मी थोडे सिम्बॉलच यूज करतोय. आफ्टर दॅट ही जी रेडियस आहे ओ बी आणि ओ ए ह्या रेडियस असतील सर्कलच्या, आणि या आर्क ए बीने किंवा यसने तयार केलेला जो अँगल आहे सेंटरपाशी दॅट अँगल इज थीटा. ओके, सो ही स्वतः यस ही एक आर्क होती. सिमिलरली सर्कलचा सर्कम्फरन्स हा सुद्धा एक आर्कच आहे. ओके, म्हणजे हा पूर्ण सर्कम्फरन्स जर असा कन्सिडर केला तर हा सर्कम्फरन्स सुद्धा एक आर्क असतो. मग या सर्कम्फरन्सने सुद्धा सेंटरपाशी एक अँगल तयार केलेला असतो. मग काय होईल, जसा हा यस म्हणजे आर्क लेंथ या थीटाला प्रपोर्शनमध्ये आहे, तसाच सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सुद्धा सेंटरला एक अँगल तयार करतो, आणि तो सर्कम्फरन्स त्या सेंटरपाशी तयार झालेल्या अँगलला प्रपोर्शनमध्ये असेल. मग तो जो प्रपोर्शनमध्ये आहे तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ही जी आर्क आहे ही आर्क सेंटरपाशी किती डिग्रीचा अँगल तयार करते. ओके, सो ती तयार करते 360 डिग्रीचा अँगल. माहिती आहे तुम्हाला, एक कम्प्लीट रोटेशन किंवा सेंटरपाशी जो अँगल तयार होतो तो अँगल असतो 360 डिग्रीचा, आणि रॅडियन सिस्टीममध्ये 360 डिग्रीला आपण 2 पाय रॅडियन असं म्हणतो. ओके, सो आता काय करायचं आहे, तर आपल्याला जे सांगितलं स्टेटमेंट की लेंथ ऑफ आर्क यस ऑफ ए सेक्टर इज प्रपोर्शन ऑफ इट्स सेंट्रल अँगल थीटा, ते स्टेटमेंटच आपण यूज करणार. किंवा तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी थेरम होता, त्या प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार आपण असं म्हणू शकतो की आर्क लेंथ म्हणजे ती यस, आर्क लेंथ इज प्रपोर्शनल टू थीटा. सिमिलरली द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज प्रपोर्शनल टू 2 पाय. ओके, कारण सर्कम्फरन्सने तयार केलेला 2 पायचा अँगल असेल आणि आर्कलेंथने तयार केलेला अँगल आपण थीटा म्हटलेला आहे, म्हणून तो थीटा असेल. ओके, सो यस अपॉन, आता आर्कलेंथला डिनोट केलं होतं यसने, आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असतो टॉईस पाय आर विच इज इक्वल्स टू थीटा अपॉन टॉईस पाय. आता फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे. सो यस इज इक्वल्स टू हा टॉईस पाय आर डिवाइडला आहे, ट्रान्सफर करा, तो मल्टिप्लाय होईल राईट साईडला गेला तर, म्हणजे यस इज इक्वल्स टू थीटा अपॉन टॉईस पाय ॲज इट इज इंटू हे टॉईस पाय आर इकडे आणले होते आपण, ते मल्टिप्लाय झाले. त्यानंतर हे टॉईस पाय आणि हे टॉईस पाय कॅन्सल होतात, उरतो तो फक्त थीटा इंटू आर. मी त्याला सरळ करून लिहिलं यस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. म्हणजेच काय, आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क इज इक्वल्स टू रेडियस इंटू अँगल. मग या टॉपिकवर प्रॉब्लेम कसे डिझाईन होतात, तर तुम्हाला रेडियस आणि थीटा दिलेला असतो, मग त्यावरून तुम्हाला आर्क लेंथ कॅल्क्युलेट करायची असते किंवा लेंथ ऑफ आर्क कॅल्क्युलेट करतात. मग यासाठी रेडियस तर प्रोव्हाइड केलेलीच असते, किंवा रेडियसवर काहीतरी कंडिशन प्रोव्हाइड केली असते की अशा कंडिशन्स देतात की त्या कंडिशनवरून तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करता येते. ओके, सो ते आहे याचबद्दल. आणि राहिला प्रश्न थीटाचा, थीटा तर डायरेक्टली गिवनच असतो. ओके, सो धिस आर नथिंग बट द प्रॉब्लेम्स. अशा पद्धतीने 3 क्वांटिटी आहेत, 3 पैकी 2 क्वांटिटी देतील, त्यातली एक क्वांटिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. कधी कधी थीटा पण कॅल्क्युलेट करायचं सांगतील. ओके, दिस इज ऑल अबाउट द आर्क लेंथ. ओके, नेक्स्ट टायटल आहे एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला डिराइव करायचा आहे, त्यासाठी परत तोच प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण अप्लाय करणार. आता मागच्या वेळेस आपण आर्क लेंथ म्हटलं होतं, या ठिकाणी एरियाबद्दल बोलणार आहे. ओके, जी सेक्टर आहे या सेक्टरचा एरिया, मी आता वाक्य पण असं स्टेटमेंट पण असं लिहिलं, द एरिया ऑफ ए सेक्टर कॅपिटल ए इज इन प्रपोर्शन ऑफ इट्स सेंट्रल अँगल थीटा. म्हणजे तो एरिया ऑफ सेक्टर जे आहे, तो एरिया ऑफ सेक्टर पूर्णच्या पूर्ण एरिया ऑफ सेक्टर सेंट्रल अँगल थीटाला प्रपोर्शनल आहे. ओके, सो आफ्टर दॅट तो सेंट्रल अँगल थीटाला प्रपोर्शनल आहे. त्यानंतर काय सांगू शकतो मी, जसा हा एरिया ऑफ सेक्टर घेतला आपण, तसाच आता एरिया ऑफ सर्कल घेऊ शकतो. मागच्या टॉपिकमध्ये आपण सर्कम्फरन्स घेतला होता आणि आर्क लेंथ घेतली होती, पण या ठिकाणी आपण एरियाबद्दल बोलतो. ओके, मग बाय प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण असं म्हणू शकतो की एरिया ऑफ sector is proportional to central angle theta, therefore we can say that area of circle is proportional to its central angle. मग area of circle किती आहे,
तो तुम्हाला माहीत पाहिजे. आणि पूर्ण जसं की ही सेक्टर एक अँगल तयार करतो, एरिया ऑफ सेक्टर तयार करतो थीटा सेंट्रल अँगल, तसाच तो एरिया ऑफ सर्कलने सुद्धा एक अँगल तयार केलेला असेल अँड दॅट अँगल इज नथिंग बट द टॉईस पाय रेडियन. ओके, सो मी या ठिकाणी असं लिहितो की एरिया ऑफ सेक्टर, ओके, एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स टू, एरिया ऑफ सेक्टर प्रपोर्शनमध्ये आहे कोणाला, थीटाला. ओके, सो डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्टर जसं घेतलं तसंच मी इकडे एरिया ऑफ सर्कल घेतो. देअरफॉर इट इज एरिया ऑफ सर्कल, अगेन एरिया ऑफ सर्कल प्रपोर्शनल आहे पण कोणाला, इट इज द सेंट्रल अँगल अँड दॅट अँगल इज टॉईस पाय. ओके, सो आफ्टर दॅट आता आपण एक एक नोटेशन त्या ठिकाणी पुट करणार आहे. एरिया ऑफ सेक्टरला मी डिनोट करतो कॅपिटल लेटर ए ने, आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युलाच आपल्याला माहीत आहे, दॅट फॉर्म्युला इज पाय इंटू आर स्क्वेअर, दॅट इज थीटा अपॉन टॉईस पाय. ओके, सो आता हा पाय इंटू आर स्क्वेअर ट्रान्सफर करा राईट साईडला, देन वी गेट इट ॲज theta upon twice pi into it is pi r square. Okay, this pi and pi radian get cancel, उरलं काय, theta r square upon 2 means we can write here 1/2 times r square theta, and this is the formula to find the area of sector. म्हणजे हा एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करता येतो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थीटा. मग याही क्वांटिटीमध्ये काय काय पाहिजे, इथे सुद्धा एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी रेडियस आणि अँगल थीटाचीच गरज आहे. मग रेडियस आणि अँगल थीटा माहीत असेल तर आपण एरिया ऑफ सेक्टर ॲज वेल ॲज आर्क लेंथ सुद्धा काढू शकतो. ओके, टॉप आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर या टॉपिकवर फर्स्ट प्रॉब्लेम आहे. द डायमीटर ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क subtending an angle theta, that is not theta here, it is subtending an angle of 54 degree at this center of circle. ओके, सो तुम्हाला काय सांगितलं, लेंथ ऑफ आर्क काढायची आहे. लेंथ ऑफ आर्कसाठी फॉर्म्युला आहे रेडियस इंटू अँगल थीटा. मग आपलं पहिलं टार्गेट असतं की रेडियस आणि अँगल मिळवणे. रेडियस आणि अँगल मिळाला की आपण लेंथ ऑफ आर्क कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मी हे पण सांगितलं की जो अँगल थीटा आहे हा नेहमी करता रेडियन या सिस्टीममध्येच पाहिजे. ओके, सो आता काय करायचं, तर आपलं पहिलं टार्गेट असतं रेडियस. रेडियस दिलेली आहे का, नाही, पण रेडियसशी संबंधित क्वांटिटी किंवा टर्म्स दॅट इज डायमीटर इज गिवन अँड अँगल थीटा हा 54 डिग्रीचा आहे तो सुद्धा दिलेला आहे. मग आपण या ठिकाणी डिनोट करूया. फर्स्ट ऑफ ऑल काय काय दिलेलं आहे ते मी लिहितो या ठिकाणी. हिअर डायमीटर इज इक्वल्स टू, diameter is given, what is that diameter, is nothing but the 14 सेंटीमीटर. पण आपल्याला रेडियसची रिक्वायरमेंट आहे. मग रेडियस रिक्वायर्ड आहे, सो डायमीटरचा फॉर्म्युला असतो, वी नो दॅट डायमीटर इज इक्वल्स टू 2 टाइम्स आर अँड देअरफॉर इट इज 14 सेंटीमीटर. ओके, सो आर रिक्वायर्ड आहे, सो आर इज इक्वल्स टू 14 डिवायडेड बाय 2, दॅट इज 7 सेंटीमीटर इज द रेडियस ऑफ सर्कल. ओके, अँड ऑल्सो वी नो दॅट द थीटा आपल्याला माहीत पाहिजे. सो थीटा कितीचा आहे, थीटा ऑलरेडी अँगल दिलेला आहे की तो सेंटरपासून 54 डिग्रीचा अँगल तयार करतो. पण हा जो 54 डिग्रीचा आहे हा आपल्याला रेडियन सिस्टीममध्ये रिक्वायर्ड आहे. देअरफॉर मी 54ला रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. हा रूल ऑलरेडी झालेला आहे आपला. ओके, सो इक्वल्स टू वी कॅन से दॅट 18 ने भाग जातो, 18 त्रिक 54, 18 10 मीन्स इट इज 3 पाय बाय 10 इज नथिंग बट द अँगल. ओके, देअरफॉर थीटा इज नथिंग बट 3 पाय बाय 10 रेडियन. ओके, सो आता आपलं टार्गेट आहे की वी हॅव टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ. सो वी राईट हिअर, वी नो दॅट काय आहे फॉर्म्युला, तो मी फॉर्म्युला लिहितो. वी नो दॅट लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ यस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. मी शॉर्टमध्येच लिहितो, एस इज इक्वल्स टू आर थीटा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, आर इज 7 इंटू थीटा सांगितला, थीटा कॅल्क्युलेट केला, इट इज 3 पाय बाय 10. ओके, सो पायची किंमत आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशनसाठी 7 आला म्हणून मी कॅल्क्युलेशनसाठी पायची किंमत लिहितो. ती तुम्हाला माहिती आहे, इट इज 22/7. ओके, अशा पद्धतीने. आणि आता डिव्हिजन जर घेतलं तर दिस 7 गेट कॅन्सल. ओके, आणि 10 आणि 22ला भाग जातो 2चा, इट इज 2 पंच 10. ओके,
आणि इट इज नथिंग बट द 11. ठीक आहे. सो 11 त्रिक 33 डिवायडेड बाय 5. ओके. सो डिवाइड केल्यानंतर याचा आन्सर काय येईल? जर डिवाइड केला आपण तर किती येतं ते समजतं. 5 × 30 इट इज 6.6. that is the centimeter is nothing but the arc length, or we can say that it is the length of arc. Example number 2, in a circle of radius 12 centimeter. म्हणजे एका सर्कलची रेडियस 12 सेंटीमीटर दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन. त्यानंतर काय सांगतो समोर, अँड आर्क पी क्यू. ओके, एक आर्क आहे पी क्यू जी की दिसते डायग्राममध्ये. दिस इज नथिंग बट द आर्क पी क्यू. हे इथे मी हायलाईट करतोय. दिस इज द आर्क पी क्यू. ओके, ही झाली आपली आर्क पी क्यू. आफ्टर दॅट काय सांगतो समोर, अँड आर्क पी क्यू सबटेन्स अँड अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे तो आर्क पी क्यू काय करतो, सेंटरपाशी 30 डिग्रीचा अँगल तयार करतो. तो सुद्धा मी प्लॉट केला या ठिकाणी. इट इज द अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे या आर्क पी क्यूने जो अँगल तयार केला सेंटरला, दॅट अँगल इज ऑफ 30 डिग्री. अँड अगेन ॲट द सेंटर. ओके, सो समोर काय सांगतो, फाइंड द एरिया बिटवीन द आर्क पी क्यू. ओके, म्हणजे कोणाकोणामधला एरिया, आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू. ओके, कॉर्ड म्हणजे माहिती आहे तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्हाला आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू मधला एरिया कॅल्क्युलेट करायला सांगितला. मग आर्क पी क्यू जर घेतली तर ही बाहेरची झाली, आणि कॉर्ड म्हटलं तर दिस इज द कॉर्ड पी क्यू. या दोघांमधला एरिया, मग या दोघांमधला एरिया म्हटसाल तर हा एवढा जो छोटासा एरिया आहे हा या दोन आर्क कॉर्ड पी क्यू आणि आर्क पी क्यू मधला एरिया तो एवढाच आहे. मग हा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपल्याला माहीत पाहिजे. जर या ठिकाणी विचार केला आपण तर दोन फिगर तयार झालेले आहेत. फर्स्ट फिगर इज द सेक्टर. ओके, मी सेक्टरला नाव देतो. दॅट सेक्टर इज ओ पी क्यू. ओके, ही ओ पी क्यू जर कन्सिडर केली तर कशी दिसेल तुम्हाला, दॅट ओ पी क्यू इज नथिंग बट द ही पूर्ण आउटसाइड, आणि हे अशी पूर्ण तुम्हाला ही ओ पी क्यू सेक्टर दिसेल. म्हणजे तो झाला एक लार्ज एरिया किंवा मोठा एरिया. ओके, या सेक्टरचा जो एरिया आहे तो मोठा आहे, पण कोणापेक्षा मोठा, तर दुसरा एक एरिया आहे तो ट्रायंगलचा आहे. देन दॅट ट्रायंगल पी ओ क्यू म्हणा किंवा ओ पी क्यू म्हटलं तरी सुद्धा चालते. तर हा जो ट्रायंगल आहे पी ओ क्यू किंवा ओ पी क्यू, हा एरिया आणि पूर्ण सेक्टरचा एरिया, असे दोन प्रकारचे एरिया त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि आपल्याला जो कॉर्ड आणि आर्क पी क्यू यांच्यामधला एरिया विचारला आहे तो एरिया कॅल्क्युलेट करता येतो विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला दॅट, की हा जो पूर्ण एरिया ऑफ सेक्टर आहे, या एरिया ऑफ सेक्टरच्या एरियामधून जर आपण हा ट्रायंगलचा एरिया कमी केला तर उरतो कोणता एरिया, रिक्वायर्ड एरिया. मग रिक्वायर्ड एरिया कोणता आहे, तो रिक्वायर्ड एरिया मीन्स आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू यांच्यामधला एरिया रिक्वायर्ड आहे. मी त्याला हायलाईट करतो. हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो मी त्याला डार्क घेतो थोडंसं. मग हा एरिया आपल्याला जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो हा एरिया मिळणार कसा आहे मी ते सांगितलं, की दिस एरिया इज ऑब्टेन बाय सबस्ट्रॅक्टिंग एरिया ऑफ ट्रायंगल फ्रॉम एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे जो आपल्याला रिक्वायर्ड एरिया आहे, रिक्वायर्ड एरिया मीन्स एरिया बिटवीन पी क्यू, कॉर्ड पी क्यू अँड आर्क पी क्यू, हा आहे तो कसा मिळतो. ओके, वी कॅन से दॅट सोल्युशनमध्ये मी सांगतो. एरिया बिटवीन आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू. ओके, आर्क आणि कॉर्ड या दोघांमधला एरिया जो मिळणार आहे तो एरिया असा मिळवता येतो, एरिया ऑफ सेक्टर. ओके, एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू मायनस द एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, मायनस द एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल रे, दॅट ट्रायंगल इज पी ओ क्यू म्हणा किंवा ओ पी क्यू म्हणा, काही फरक पडत नाही, नावच सेम आहेत पण फिगर वेगळे आहेत. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू म्हणजे ही पूर्ण सेक्टर आहे, त्या सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया जर मायनस केला तर जो रिक्वायर्ड एरिया आहे तो रिक्वायर्ड एरिया आपल्याला मिळतो. मग आता फॉर्म्युलेशन आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे. फक्त आपलं काम काय आहे आता, की फर्स्ट ऑफ ऑल एरिया ऑफ सेक्टर मिळवणे आणि नंतर एरिया ऑफ ट्रायंगल मिळवणे. ओके, सो आता आपण प्रॉब्लेमला कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टार्ट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आधी प्रॉब्लेम समजून घ्या, त्यानंतर कोणत्या टर्म्स दिलेल्या आहेत आणि काय काय रिक्वायर्ड आहे
कसं कसं आपण प्रोसिजर करणार हे सगळंच्या सगळं माइंडमध्ये आउटलाईन तयार करायची, त्यानंतर प्रॉब्लेमला स्टार्ट करायचं. कसं होईल पाहूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल एरिया ऑफ सेक्टर OPQ काढण्यासाठी फॉर्म्युला असतो. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे 1/2 r² थिटा. मग रेडियस आणि अँगलची गरज आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल रेडियस किती दिलेली आहे. हिअर रेडियस इज गिवन, इट इज 12 सेंटीमीटर. दिसते आहे डायग्राममध्ये. ओके, रेडियस इज गिवन 12 सेंटीमीटर अँड थिटा इज ऑल्सो गिवन. थिटा किती आहे. सेंटरला जो अँगल तयार होतो दॅट अँगल इज ऑफ 30 डिग्री. मीन्स थिटा इज 30 डिग्री. 30ला मल्टिप्लाय करा किंवा 30ला कन्वर्ट करा रॅडियनमध्ये. रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी माहीत आहे तुम्हाला π/180 ने मल्टिप्लाय करतात, म्हणजेच हा होईल π/6 रॅडियन. ओके, दिस इज ऑफ π/6 रॅडियन. अँड सेकंडली आता रेडियस आणि थिटा ऑलरेडी मिळाला, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करायला हरकत नाही. देअरफॉर वी कॅल्क्युलेट हिअर एरिया ऑफ सेक्टर OPQ that is equals to 1/2 of r² into theta. Means it is 1/2 of r. What is that value of r? r ची व्हॅल्यू किती आहे. इट इज 12. मीन्स हा झाला असता 12चा स्क्वेअर. ओके, इंटू π/6. ओके, सो 12 स्क्वेअरला असं म्हणता येतं का. इट इज 1/2 12 इंटू 12 लिहिता येतं स्क्वेअरला, सगळ्याला माहिती आहे. ओके, 6 × 6 sin 2 12. Means this 6 into 2 12 and this 12 get cancel. Means that area of sector is 12 pi square centimeters. ओके, हा मिळाला एरिया ऑफ सेक्टर दॅट इज OPQ. आणि आता कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. सो एरिया ऑफ ट्रायंगलचा बेसिक फॉर्म्युला आहे आपल्याकडे ऑलरेडी, तो फॉर्म्युला मी कॅल्क्युलेट करतोय नाव. एरिया ऑफ ट्रायंगल OPQ is equals to 1/2 बेस इंटू हाईट. काय आहे फॉर्म्युला. बेस इंटू हाईट. सो या ठिकाणी आपल्याला बेसची गरज आहे, तो बेस दिलेला आहे. बेस किती आहे रे. बेस इज 12 सेंटीमीटर. मीन्स दिस इज द बेस ऑफ ट्रायंगल OPQ. ओके, सो हाईटचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. सो हाईट माहीत नव्हती, म्हणून काय केलं आपण हाईटसाठी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला फ्रॉम पॉईंट Q to R. ओके, काय केलं आपण तो परपेंडिक्युलर ड्रॉ केला, या Q to R पर्यंत परपेंडिक्युलर तयार केला. मग हा परपेंडिक्युलर मीन्स नथिंग बट द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. मग आता ही हाईट मिळवायची कशी आहे. एक नवीन ट्रायंगल मिळतो, मी तो या साईडला कॅल्क्युलेट करतो. एक नवीन ट्रायंगल आहे इन ट्रायंगल दॅट इज OQR. या ट्रायंगलमध्ये आपल्याला QR म्हणजेच हाईट ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, हा जो पूर्ण ट्रायंगल आहे OPQ याची हाईट जी आहे ती QR आहे. सो QR कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी काय काय इन्फॉर्मेशन आहे. ही 30 डिग्री आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, ही तर नाही आहे. ओके, आणि हायपोटेनियस आहे, म्हणजे अँगल आणि हायपोटेनियस आहे. सो अशा वेळेस काय करतात तर या 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आपल्याला मिळवायची आहे. ज्या वेळेस ट्रायंगलमध्ये तुम्हाला अपोजिट साईड फाइंड आउट करायची असते त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करतात, ते म्हणजेच साइन थिटा. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर हिअर साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला साइन 30चा. ज्यावेळेस तुम्हाला अपोजिट साईड फाइंड आउट करायची त्यावेळेस साइन फंक्शन यूज करा, आणि ज्यावेळेस ॲडजसंट साईड फाइंड आउट करायची असते त्यावेळेस कॉस फंक्शन यूज करा. मग साइन 30 डिग्री किती असतो. यू कॅन टेल मी. साइनचा फॉर्म्युला काय आहे. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. मीन्स साइन 30 इक्वल्स टू अपोजिट साईड आहे ती QR अपॉन हायपोटेनियस आहे तो OQ. सो OQची लेंथ आपल्याला सांगता येईल. मीन्स इट इज QR किती आहे रे. QR आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ओके, सो डिवायडेड बाय OQ किती आहे 12. त्यानंतर मी सॉल्व करतोय. साइन 30ची किंमत असते 1/2 दॅट इज QR अपॉन 12. ओके, देअरफॉर वी कॅन राईट हिअर हा 12 लेफ्ट साईडला ट्रान्सफर करा, म्हणजे 1/2 इंटू 12 इज इक्वल्स टू QR. ओके, बेक बे सक 12 म्हणजे QRची किंमत मिळाली 6. ओके, मीन्स वी कॅन से दॅट QR इज इक्वल्स टू 6 अँड QR इज इक्वल्स टू 6. याचाच अर्थ काय. QR is nothing but the height of triangle OPQ. Means we can say that height of that triangle is nothing but the 6.
that is the centimeters. Okay, बेकबे बेसक 12 means this can be done as 6 into 6 म्हणजे हे किती मिळाले असते आपल्याला 36 स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल किती मिळाला 36 स्क्वेअर सेंटीमीटर्स. मग आता हा 36 स्क्वेअर सेंटीमीटर्स एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ सेक्टर ऑलरेडी मिळवला होता. तर एरिया ऑफ सेक्टर आपल्याला मिळालेला होता दॅट इज 12 पाय इट इज स्क्वेअर सेंटीमीटर्स मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPQ किती आहे इट इज 36. ओके, सो कॅल्क्युलेशन्स केले तर 12 कॉमन आहे. टेक इट आउटसाइड मीन्स दिस गिव्स अस 12 into पाय मायनस 3 आणि एरियाचं युनिट लिहिता येतं स्क्वेअर सेंटीमीटर्स. ओके, अँड दिस इज द रिक्वायर्ड एरिया बिटवीन आर्क PQ अँड कॉर्ड PQ यांच्यामधला एरिया आपल्याला तो कॅल्क्युलेट करता आला दॅट इज 12 into पाय मायनस 3 स्क्वेअर सेंटीमीटर्स. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पेंडुलमचं एक्झाम्पल आहे. पेंडुलम म्हणजे काय बघूया. समजा असा एखादा फिक्स सरफेस असतो आणि त्याला एक स्ट्रिंग दोरी किंवा आपण स्ट्रिंग म्हणू किंवा स्ट्रिंग जी दोरी वगैरे बांधलेली असते ती दोरी आणि असं एखादा स्फिअर किंवा थोडंसं एखादा ऑब्जेक्ट त्याला बांधलेला असेल. ओके, आणि ज्यावेळेस आपण समजा असा पकडू आणि त्याला सोडून देऊ. ओके, त्यावेळेस तो काय होईल असा ऑसिलेट होईल. ओके, ऑसिलेट होईल तर तो काय करणार आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. अ पेंडुलम ऑफ लेंथ 21 सेंटीमीटर म्हणजे ही जी दोरी आहे किंवा पेंडुलमची जी लेंथ आहे ही टोटल ती आहे 21 सेंटीमीटर्स. ओके, हा 21 सेंटीमीटरचा आहे. पण हा जो आहे तो ऑसिलेट होतो. मग हा ऑसिलेट कसा होईल समजा आपण हा पकडला ऑब्जेक्ट आणि या पोझिशनपासून असा सोडला. ओके, तर तो काय होईल असा या अशा या मोशनमध्ये तो ऑसिलेट होतो आहे. म्हणजे कधी इकडे जाईल कधी इकडे येईल असा ऑसिलेट होऊन जाईल. मग असा ऑसिलेट जो होणार आहे तो ऑसिलेट झाला तर तो काय करेल असा एखादा पाथ ऑब्टेन करेल किंवा या पाथने तो ऑसिलेट होत राहील. मग तो या पाथने जर ऑसिलेट झाला तर हा जो पाथ आहे तो पाथ तुम्हाला असा सर्क्युलर शेप टाईप दिसेल. ओके, आणि जर समजा मी ह्या एक्स्ट्रीम पोझिशन्स किंवा ह्या ज्या पोझिशन्स आहेत मी ह्या पोझिशन जर जॉईन्स केल्या तर तो एक प्रकारे तुम्हाला असा दिसेल. मी इकडे डायग्राम काढलेली आहे. ओके, म्हणजे हा पेंडुलम जो आहे तो ऑसिलेट होत राहील आणि तो असा ऑसिलेट झाल्यामुळे ओके तो एक पाथ तयार करेल आणि तो जो पाथ आहे त्या पाथला आपण आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क या ठिकाणी म्हणतो. त्याने हे सांगितलं फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. ओके, मग हा जो पेंडुलम आहे ह्या पेंडुलमचा जो पाथ आहे असा ओके तो एक प्रकारे आर्क सारखा दिसतो. कारण काय जर समजा आपण ह्याला असं रोटेट केलं ही कंप्लीट पोझिशन असे रोटेट केलं तर एक प्रकारे सर्कल तयार होतो. म्हणजे दिस इज नथिंग बट द आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क किंवा या ठिकाणी म्हणतात लेंथ ऑफ इट्स पाथ. म्हणजे ही लेंथ ऑफ पाथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो लेंथ ऑफ पाथला मी डिनोट करतो इट इज कॅपिटल S. ओके, आणि मग या यसने सेंटर पास आणि हे पण सांगितलं की तो जो पेंडुलम आहे तो पेंडुलम ऑसिलेट होतो 36 डिग्रीने म्हणजे 36 डिग्रीने तो ऑसिलेट होतो. मग ऑसिलेट होतो तर या लेंथ ऑफ आर्कने किंवा पाथने जो अँगल सेंटरपाशी तयार केला दॅट अँगल इज ऑफ 36 डिग्री मीन्स थीटा गिवन आहे. त्यानंतर जर समजा मी सांगितलं असं ही जर स्ट्रिंग आहे किंवा ही जी दोरी आहे ही दोरी पूर्ण आणि हे जर हे असं सर्क्युलर पाथमध्ये जर आलं समजा तर दिस इज नथिंग बट द रेडियस ऑफ दॅट सर्कल किंवा सर्क्युलर पाथ. ओके, सो दिस इज नथिंग बट द रेडियस ऑफ सर्कल मीन्स रेडियस ऑफ सर्कल 21 सेंटीमीटर आहे आणि 36 डिग्री जे आहे तो अँगल आहे दॅट अँगल इज नथिंग बट द सेंट्रल अँगल. ओके, सो आपल्याला काय विचारलं फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. लेंथ ऑफ इट्स पाथ मीन्स आर्क लेंथ तुम्हाला विचारलेली आहे आणि आर्क लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे S इज इक्वल्स टू R इंटू थिटा. मग R सुद्धा माहिती आहे थिटा सुद्धा माहिती आहे फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. प्रॉब्लेमसाठी कॅल्क्युलेशन्स घेऊयात. कॅल्क्युलेशनसाठी सांगतो बघा रेडियस ऑफ सर्कल किंवा रेडियस ऑफ दॅट पाथ इज गिवन दॅट इज 21 सेंटीमीटर ही रेडियस आहे. त्यानंतर थिटाचा प्रॉब्लेम तर थिटा तुम्हाला दिलेला आहे दॅट थिटा इज ऑफ 36 डिग्री आणि आपल्याला माहीत आहे की थिटा हा नेहमी करता रॅडियन सिस्टीममध्ये पाहिजे. सो त्याला आधी कन्वर्ट करूया रॅडियनमध्ये. रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 अँड देन इट बिकम्स इन टर्म्स ऑफ रॅडियन. 36 एक 36 36 पंच 180 मीन्स दिस इज पाय बाय 5 रॅडियन. म्हणजेच थिटासुद्धा मिळाला आणि रेडियससुद्धा मिळाली. देअरफॉर वी कॅन राईट द लेंथ ऑफ पाथ. ओके, लेंथ ऑफ पाथ किंवा लेंथ ऑफ आर्क म्हणतो. लेंथ ऑफ पाथ ओके इज इक्वल्स टू मी त्याला नाव देतो लेंथ ऑफ पाथ इज इक्वल्स टू S. ओके, आणि तो S कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे R इंटू
थिटा. ओके, सो आर इंटू थिटा आहे. तर रेडियस ऑफ सर्कल माहीत आहे सगळ्यांना 21 इंटू थिटा इज नोन नाऊ इट इज π/5. ओके, अशा पद्धतीने. आणि जर समजा आता या पाय रेडियनची किंमत आपण पुट केली तर ती सॉल्व करता येते. इट इज 21 हा डिवाइडला 5 मी थोडा समोर घेतो इंटू या पाय रेडियनची किंमत आपल्याकडे ऑलरेडी आहे दॅट इज नथिंग बट 22/7. ओके, 7 1 7 7 21 म्हणजे 3 इंटू 22 डिवायडेड बाय 5 म्हणजे इट इज 66 डिवायडेड बाय 5. ओके, आणि 66 डिवायडेड बाय 5 इज नथिंग बट द लेंथ ऑफ आर्क. आणि डिवाइड जर केलं याला तर किती होईल? 5 1 5. ओके, हाताला 1 5 3 15. ओके, परत 1 आणि 5 2 10 मीन्स 13.2 सेंटीमीटर इज नथिंग बट द लेंथ ऑफ इट्स पाथ. एक्झाम्पल नंबर 4 बघूयात. एक्झाम्पल 4मध्ये काय सांगितलं? द एरिया ऑफ ए सर्कल इज 225 पाय म्हणजे 225 स्क्वेअर सेंटीमीटर. हा एरिया दिलेला आहे सर्कलचा. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अँड अँगल ऑफ 120 डिग्री. म्हणजे अँगल तुम्हाला दिलेला आहे, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. ओके, अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ आर्क अँड फाइंड द एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ सेक्टरसुद्धा विचारला आणि लेंथ ऑफ आर्कसुद्धा विचारली. ओके, मग या दोघांसाठी रेडियस आणि अँगलची गरज आहे. मग रेडियस आणि अँगलची गरज आहे तर त्यामध्ये अँगल आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड दिलेला आहे. ओके, अँगल किती डिग्रीचा सांगितला की लेंथ ऑफ आर्कने तयार केलेला जो अँगल आहे तो 120 डिग्रीचा ऑलरेडी आहे. म्हणजे अँगल ऑलरेडी गिवन आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रेडियस, कारण एरिया ऑफ सर्कल तुम्हाला दिलेला आहे. मग एरिया ऑफ सर्कल गिवन आहे तर रेडियस किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेशन्स. पाहूया काय काय दिलेलं आहे, सोल्युशन्समध्ये घेता येतं. ओके, सोल्युशनमध्ये लेटस सपोज दॅट आर विथ द रेडियस ऑफ सर्कल मी या ठिकाणी लिहितो, त्याला आरला डिनोट करतो रेडियसने. ओके, आणि जी इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला अशी दिलेली आहे, चेक करा की एरिया ऑफ सर्कल इज 225 पाय असं दिलेलं आहे, 225 पाय स्क्वेअर सेंटीमीटर्स. ओके, सो जो एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 225 पाय. ओके, आणि तो स्क्वेअर सेंटीमीटर्समध्ये आहे. ठीक आहे, सो एरिया ऑफ सर्कलवरून आपलं टार्गेट आहे की रेडियस कॅल्क्युलेट करणे, कारण अँगल तर दिलेला आहे. मग रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय असतो एरिया ऑफ सर्कल? एरिया ऑफ सर्कल आहे पाय इंटू आर स्क्वेअर, आणि तो फॉर्म्युला जो आहे तो आहे 225 इंटू इट इज पाय. ओके, दिस पाय अँड दिस पाय गेट कॅन्सल अँड वी कॅन से दॅट आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 225. मग हा आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 225, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर आर इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. मीन्स रेडियस ऑफ दॅट सर्कल इज 15 सेंटीमीटर. आता राहिला प्रश्न अँगल थिटाचा. तर थिटा तुम्हाला डिग्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तो कन्वर्ट करायचा असतो आपल्याला रेडियन सिस्टीममध्ये. त्यासाठी काय करतात, त्या अँगलला पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करतात. ओके, सगळ्यांना माहिती आहे अँगलला जर डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल तर पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. 0 0 कॅन्सल, साइन 2 12 साइन 3 18 मीन्स थिटा इज इक्वल्स टू 2π/3 दॅट इज द रेडियन अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ थिटा दॅट इज 2π/3. आता आहे प्रॉब्लेम तो लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. सो लेंथ ऑफ आर्क आपण लिहू शकतो डायरेक्टली आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्कचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे एस इज इक्वल्स टू आर इंटू थिटा. व्हॅल्यू पुट करा. आरची किंमत आहे 15, सो या ठिकाणी लिहितो मी 15. ओके, इंटू थिटा आहे आपल्याकडे 2π/3, सो 2π/3. ओके, 3 1 3 3 5 15 मीन्स इट इज 10 पाय. इट इज सेंटीमीटर्स. 10 पाय सेंटीमीटर इज द व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ आर्क. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ आर्क मिळालेली आहे. दॅट लेंथ ऑफ आर्क इज नथिंग बट द 10 पाय. ओके, अँड आता राहिला प्रश्न एरिया ऑफ सेक्टरचा. तर एरिया ऑफ सेक्टरसाठी परत एकदा फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स टू फॉर्म्युला आहे 1/2 ऑफ आर स्क्वेअर इंटू थिटा.
ओके. सो व्हॅल्यू पुट करा 1/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? आर इज द रेडियस ऑफ सर्कल, इट इज 15. ओके. सो हे झालं असतं 15चा स्क्वेअर इंटू थीटा किती आहे? थीटा इज 2π/3. ओके. कॅल्क्युलेशनचाच भाग आहे. इट इज 1/2. 15चा स्क्वेअर म्हणजे 15 इंटू 15 लिहिता येतं स्क्वेअरला, म्हणजे 225 होतात. पण मी कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी असं लिहितो. 3 1 3, 3 5 15, बेकबे ते कॅन्सल होतील. मीन्स 15 इंटू 5, ओके, इंटू इट इज पाय रेडियन. ओके. सो 15 5 75, दॅट इज 75 पाय, इट इज स्क्वेअर सेंटीमीटर्स, अँड दिस इज द एरिया ऑफ सेक्टर. हे होतं आपलं लास्ट प्रॉब्लेम.